जोडले गेलेले नवोदित समालोचक युवराज माळी यांना तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद हर्षद सर. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. या पाटण तालुका प्रीमियर लीग 2020 पर्व पहिलं या स्पर्धेतला हा दुसरा सेमीफायनलचा सामना. डीके स्पोर्ट्स विरुद्ध टीम नेटवर्क. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम नेटवर्क संघाने, डीके स्पोर्ट्स संघाने, आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त संघ आपापसामध्ये भिडतील. 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रत्येक संघावर मात करत एक एक पाऊल पुढे टाकत या चषकाच्या दिशेने आगेकूच करतायत, विजयी चूक करतायत, एक एक पाऊल पुढे टाकतायत डीके स्पोर्ट्स आणि टीम नेटवर्क. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे अतुल आणि आदिक, आणि गोलंदाजीची धुरा हातामध्ये घेतली ती म्हणजे प्रथमेश याने. आणि प्रथमेशच्या प्रत्येक विकेटसाठी ॲडव्होकेट विकास यांच्याकडनं, विकास साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. मॅचला सुरुवात होते. फर्स्ट बॉल प्रथमेश टू अतुल, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र चांगली दिशा खराब, पंचांकडनं दंडित केलं जाते गोलंदाज प्रथमेश याला. लाईन लेन दिशा पूर्णपणे खराब, आणि अवांतर धावेच्या रुपयात श्री गणेश होतोय तो म्हणजे टीम नेटवर्क संघाचा. नेक्स्ट बॉल. आता मात्र खरपूस समाचार टोलून दिलाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्याकडनं चांगला प्रयत्न, पण तो मात्र अयशस्वी. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. बिग 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 पीडीबीएल मॅक्सिमम सिक्सर. डीजे पहिला चेंडू अवांतर धाव मिळाली. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणाती प्रहार लगावलाय तो म्हणजे अतुल याने प्रथमेशच्या गोलंदाजीवर. आता दुसरा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू, इथे मात्र अपील केलं जात आहे, पण पंचांकडनं कोणती दाद मिळत नाहीये. आणि अशा प्रकारे एक चांगलं कमबॅक मी म्हणेन प्रथमेश याचं. पूर्णपणे जखडून ठेवला अतुलला. खोलवर टप्प्यात चेंडू, चेंडू चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीम नेटवर्क संघाची धाव संख्या आहे 7, 0 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमेश टू अतुल वन्स अगेन इन दिस पीटीपीएल. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. इथे कुठेतरी रणनीती आखावी लागेल अतुल आणि आदिक याला. सेमीफायनलची मॅच आहे, एवढी मोठी स्पर्धा, आणि पहिल्या स्पर्धेमध्ये विजयी चषक हातामध्ये घेऊन इतिहासावर नोंद करण्याची ही वेळ. बघूया ती वेळ साधतायत का ते. पुन्हा एकदा दिशा दशा दोन्ही खराब. पंचांकडनं दंडित केलं जाते गोलंदाज प्रथमेश याला. या षटकातला दुसरी अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये
संघाची धाव संख्या झाली 8. अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातले प्रथमेशच्या. आता म्हटलं रिव्हर्स स्वीपचा अटेंड, पण तो पूर्णपणे नाकामयाब करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रथमेश. कौतुक करेन त्याचं. अजूनही 2 चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या अजूनही आहे 8. नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला साजेशी गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा अपील केली जाते. पंचांकडनं कोणती दाद मिळत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल पूर्णपणे जखडून ठेवलंय अतुलला. अधिक अजूनही वाट बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार आपण पाहिला अतुलच्या बॅटमधनं वायडिश लॉंग ऑफला. तदनंतर मात्र पूर्ण धावा आल्या त्या म्हणजे अवांतर धाव्यांच्या रूपामध्ये. संघाची धाव संख्या अजूनही 8. लास्ट बॉल. आता मात्र पूर्णपणे सन्मान दिला. इथे मात्र थोडंसं खराब असं गचाळ असं क्षेत्ररक्षण मी म्हणेल आणि एक चौटी धाव काढण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नेटवर्क संघाची धाव संख्या आहे 9. 0 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया आता निर्णायक सामन्यामध्ये दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी डीके स्पोर्ट्स संघाकडनं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर दिली जाते. असं म्हणतात की काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण टोचणारे काटे हे पावलांचा वेग वाढवत असतात. आपण पाहतोय शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय रंगतदार अशी स्पर्धा, पहिलंच पर्व आणि सुरेख अशा प्रकारचं आयोजन. प्रत्येक टीमवर मात करून या 2 टीम्स पहिल्या पोहोचल्या सेमीफायनल मध्ये. पुढील षटक हाताळतोय समीर आणि स्ट्राईकला आहे अतुल. समीर टू अतुल. फर्स्ट बॉल. आता मात्र खरपूस समाचार. वायडिश लॉंग ऑफला शंभूराजांच्या तलवारी सारता खणखणीत षटकार. ट्रेंडिंग सॉन्ग इन दिस पीटीपीएल. नेक्स्ट बॉल. समीर टू अतुल. वन्स अगेन. आता मात्र डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतोय. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे रनआउटचा चान्स आहे का? नक्कीच आपल्या संघासाठी 1 धाव वाचवण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी. आणि या 3 धावेबरोबर संघाची धाव संख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 18 या धाव संख्येवर. मी सांगू इच्छितो अतुलने पहिल्या षटकाच्या देखील पहिल्या चेंडूवर एक घणघणाती षटकार लगावला होता. दुसऱ्या षटकाच्या देखील पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा एक षटकार लगावला आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय अधिक. पहिला चेंडू फेस करतोय या सामन्यातला समीरचा. इथे मात्र चांगली लेंथ, चांगली लाईन, गुड लेंथवर गोलंदाजी. चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. चकवा दिलाय, जखडून ठेवलंय समीरने. चांगला कमबॅक मी म्हणेन. 2 चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय अधिकसाठी. पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट अगोदरच्या चेंडूचं मी म्हणेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. आपण पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग. सुरेख अशा प्रकारचं आयोजन. पाटण तालुका म्हटलं तर आपण बघतो सातारा जिल्हा. आणि सातारा जिल्हा जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्या भारतीय लष्करामध्ये सर्वात जास्त जवान जर कोणत्या जिल्ह्यामधनं गेले जातात, भरती होतात, तो म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्हा म्हणजे मावळ्यांचा जिल्हा. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इथे मात्र पुढच्या चेंडूवर एक चोरटी धाव काढण्यात यशस्वी. त्याचबरोबर संघाची धाव संख्या झाली आहे 19. स्टील 1 बॉल टू गो इन दिस सेकंड ओव्हर. गुड बॉलिंग बाय समीर. लास्ट बॉल. समीर टू अतुल. शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षकांना कुठली चूक होत नाही. अशा रीतीने पहिला हादरा बसतोय टीम नेटवर्क संघाला आणि त्यांचा आघाडीचा एक जबरदस्त फलंदाज अतुल तंबूच्या दिशेला.
धन्यवाद विजय. आणि अतुल जो वैयक्तिक 16 धावसंख्येवर बाद झालाय, 2 कणकणाती षटकार त्याच्या बॅटमधनं लगावले. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय शैलेश. इथे कुठेतरी एक रणनीती आखावी लागेल. आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना आहे. नक्कीच दोन्ही जबरदस्त संघ, बलाढ्य संघ, आणि एक धावांचा डोंगर उभारण्याची जबाबदारी असेल आदिक आणि शैलेश मध्ये. चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही संघांना. दोन षटकार झाली आहेत. संघाची धावसंख्या अजूनही 19. आणि वैयक्तिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय विकास. बघूया विकास आपल्या संघाचा काही विकास करतोय का या सामन्यामध्ये. आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे अधिक. माफ करा, गोलंदाजाचं नाव आहे अमोल. फर्स्ट बॉल आणि खोलवर टप्प्यात चेंडू, त्याला कट लागून एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साइडला, फाईन लेगला. एकच धाव मिळेल आणि एका धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 धाव फलकावर धावा लागल्यात. आणि आता मात्र शैलेश पहिला चेंडू फेस करेल या सामन्यातला. मोठी जबाबदारी असेल या दोन्ही फलंदाजांवर. बघूया अमोल त्यांना जकडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय का या निर्णायक अशा सामन्यामध्ये. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. षटकार विजय. आता मात्र दबाव पूर्णपणे अमोलवर. आणि चांगलं कमबॅक पूर्णपणे बीट करतोय शैलेशाला. एक षटकार खाल्ला तदनंतर चांगलं कमबॅक. मित्रांनो, मुसीबतों से निकलती है शख्सियत यारो, जो चट्टानों से न उलझे वो धरना किस काम का, झरना किस काम का. आणि इथे तुम्हाला जर समोर संकटात नसतील तर तुम्ही प्रयत्न देखील करणार नाहीत. आणि इथे मात्र दिशा दशा दोन्ही खराब. पंचांकरनं इशारा होतोय वाईटचा. अवंतर धावेमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. अजूनही मोठे फटके पाहण्याची इच्छा असेल सर्व प्रेक्षकांची. बघूया आपल्या संघासाठी शैलेश धावांची पाऊस पाडतोय का. अमोल टू शैलेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू, फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे बीट केले शैलेशाला. आणि इथे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे फक्त चौकार षटकारांशी काय नाही, सिंगल डबल्स देखील महत्वाचे असतात. धावगती हळूहळू कासवाच्या गती काही होईना आपल्याला पुढे नेणं गरजेचं असतं. सेमीफायनलचा सामना हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे दोन्ही फलंदाजांनी. बघूया पुढे. आता मात्र फटका फसलाय आणि सोपा झेल. आणि अशा रीतीने दुसरा हादरा बसतोय टीम नेटवर्क संघाला. आणि फलंदाज जो चांगल्या फॉर्म मध्ये वाटत होता शैलेश, तो तंबूच्या दिशेला. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये अजय. थोडं स्पीडअप करा विनंती असेल डीके स्पोर्ट संघाला. धावगतीला ब्रेक लागते आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातला. सामना करेल अजय. संघाची धावसंख्या आहे 27. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. एक वाईडिश लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट. काव कॉर्नरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, एक मिड ऑफ आणि एक पॉइंट. फुलर लेनचा चेंडू, त्याचा खरबूज समाचार. इथे मात्र बिग 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 सिक्सर.
संघाची धावसंख्या झाली 33. आणि आपण लॉलीपॉप बॉल ज्याला म्हणतो अशा काहीसा प्रकारचा चेंडू अमोलने टाकला आणि अजयने त्याचा खरपूस समाचार घेत चेंडूला पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकारासाठी. द फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. द क्रंचिंग साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल हिट्स आउट ऑफ द पार्क. आणि या मैदानामध्ये संकट काही कोणाला चुकलेलं नाही, दुःख काही कोणाला चुकले नाही. जीवन एक प्रवास असतो. जन्माची तारीख सर्वांना माहिती, मृत्यू कधी सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदामध्ये जगायला हवं असं मी म्हणेन. आणि आता एक चौथं निर्णायक षटक घेऊन येतो समीर, ज्याच्या अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 10 आणि एक महत्वाचा फलंदाजाला बाद केलं होतं. स्ट्राईकवर असेल अधिक, जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. तो सामना करेल समीर. याचा निर्णायक षटक. शेवटचे 12 चेंडू या पूर्वार्धामधले धावसंख्या धाव फलकावर लागली ती म्हणजे 33. या 33चे 66, 70, 75 होतील का की 50च्या आतमध्येच आटोपलं जाईल, बघूया. फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण खाली. त्याच्यासाठी एक सोपा झेल, कुठलीच चुकी नाही. आणि अशा रीतीने अजून एक तिसरा हादरा बसतोय अधिकच्या रूपामध्ये टीम मेट्रो संघाला. आणि अक्षय पाटील साठी एक सोपा झेल आपण बघितलं. पुढील फलंदाज दाखल होते मैदानामध्ये विशाल. चला स्पीडअप करा थोडस. आता विशाल आणि अजय ही नौकी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. अजयने एकच चेंडूचा सामना केलाय, जो तिसऱ्या ओव्हरच्या षटकाच्या शेवटचा चेंडू त्याने खणखणीत षटकार लगावला होता. धन्यवाद डीजे. समीरचे या ठिकाणी कौतुक करेल. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10, 1 विकेट आणि या पहिल्या चेंडूवर एक बळी मिळवलाय, तो म्हणजे अधिक याचा. आता सामना करतोय अजय. गोलंदाज तयार. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. सेकंड बॉल इन प्रोग्रेस. इथे मात्र अपील होते लेग बिफोरची, पण पंचांकडनं नकारात्मक इशारा. इथे मात्र दबाव पूर्णपणे अजयवर आपण बघू शकतो. सेमीफायनलचा सामना एक द्वंद्व पाहायला मिळते. क्रिकेटचं रणकंदन पाहायला मिळते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. या घनसोलीच्या 40+ मैदानावर, या मैदाना ज्यांच्या मार्फत आपल्याला मिळाले त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. सुरेख अशा प्रकारची खेळपट्टी, पोषक वातावरण खेळाडूंसाठी. इथे मात्र पंचांकडनं गोलंदाजाला दंडित केलं जाईल. अवांतर धावामध्ये भर पडते वाईटच्या रूपामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. अजूनही आपण बघितलं या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एकूण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक या पूर्वार्धामध्ये. सेमीफायनलचे सामना चला पुढला चेंडू घेऊन येतोय समीर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला आणि सुरेख अशा प्रकारचा झेल. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिशंट कॅच. अप्रतिम असा झेल इथे पकडलाय आपण पाहतोय. अक्षय पाटीलने दुसरा झेल त्याच्या सामन्यातला, तिसरा झेल माफ करा. आणि इथे फलंदाज बाद होतोय अजय. डीजे पाहिलं तर या जेलसाठी रणजित पाटील कडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणून तर म्हटलं जातं तिथे के चाल पर अक्षय के फील्डिंग पर कभी संदेह नहीं किया जाता. अविनाश सरकार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या
अवांतर धावेमध्ये भर पडली. संघाची धाव संख्या झाली आहे 35. या षटकाचं आपण जर विश्लेषण केलं तर एक विकेट, नंतर एक डॉट बॉल, एक वाईट, एक विकेट, एक डॉट बॉल, एक वाईट. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे बळी टिपलेत समीर याने. एकही चौकार षटकार लागवण्यात यशस्वी करू दिला नाहीये फलंदाजाला. इथे मात्र अपील होते पण पंचाकडनं कोणती दाद दिली जात नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स, डॉट बॉल नंतर एक वाईट, एक डॉट बॉल. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक पूर्णपणे जखडून ठेवले विशालला आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. विशाल अशी अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया चौकार षटकारांची आतिषबाजी होते का. धावांचा आपण बघितलं, धावगतीला ब्रेक लागलाय, रोलर कोस्टर लागलाय, जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर. इथे मात्र बॅट फिरवली पण संपर्क खराब आणि एका धावेने सांगता होते या चौथ्या षटकाची. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम नेटवर्क संघाची धाव संख्या आहे 36, माफ करा. आता समीरचं जर बघितलं या षटकाचं विश्लेषण, 3 धावा खर्च केल्यात आणि पाणी पाठवायचं मैदानामध्ये. आयोजकांना विनंती असेल. पण पाहतो एक सुंदर अशा प्रकारचं आयोजन या घनसोली 40+ मैदानावर. पाटण तालुका प्रीमियर लीग 2020 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय सुरेख अशा प्रकारचा आयोजन आपण पाहतोय. पाणी पाठवायचंय. आयोजकांना विनंती असेल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण वेळेवर सगळं होणं, वेळेचं आपल्याला भान राहणं हे खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये. कारण जो माणूस वेळेला किंमत देतो तो माणूस नक्कीच यशस्वी होतो आपल्या जीवनामध्ये. आपण पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना. आणि वेळेबाबत बोलायचं झालं तर एका वर्षाचं जर महत्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्याला विचारा जो आपल्या शेवटच्या परीक्षेमध्ये फायनल झालाय, फेल झालाय. तुम्हाला एका महिन्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आपल्या बाळाला 8व्या महिन्यात जन्म दिलाय. तुम्हाला जर एका आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर जे साप्ताहिक निघतं त्याच्या संपादकाला विचारा. जर तुम्हाला एका दिवसाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा माणसाला भेटा जो रोजंदारीवर काम करतो आणि त्याच्या घरी 2 पोरं त्याची बायको संध्याकाळी जेवणाची वाट पाहत असतात. एका तासाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, ते बऱ्याच जणांना कळलंही असेल, आर्स द लव्हर्स वर वेटिंग टू मीट. आणि जर तुम्हाला एका मिनिटाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा माणसाला विचारा ज्याची नुकतीच ट्रेन चुकली आहे. आणि जर तुम्हाला एका सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तीला भेटा जो म्हणजे नुकताच ॲक्सिडेंटपासून बचावलाय. आणि एका मिली सेकंदाचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा माणसाला भेटा द रनर वॉज वन द सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक. त्यामुळे प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये. ती वेळ आपल्याला साधता आली पाहिजे. त्या वेळेला आपल्याला अनुसरून खेळ दाखवावा लागतो, तो क्रिकेटच्या मैदानातला असू द्या नाही तर आपल्या जीवनातला असू द्या. बघूया आता या वेळ कोण अनुसरून नेते या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. 5वं षटक घेऊन येतोय सुनील आणि फलंदाज आहेत मैदानावर. सामना करतोय तो म्हणजे विशाल. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली होती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. नॉन स्ट्राईक एंडला अंकुश जो 0 धाव संख्येवर खेळतोय. सुरुवात करूया. सुनील टू विशाल, राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडनं चुकी होते. पहिली धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. असे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. कॅचेस विन्स द मॅचेस. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर रोहित शर्माचा कॅच तिसरा परेराने सोडला आणि त्यानंतर त्याने 264 धावांची विक्रमी अशी खेळी केली. याच्यापेक्षा सर्वोत्तम उदाहरण तुम्हाला काय सांगू शकतो मी.
या 2 धावेनुसार संघाची धावसंख्या झाली आहे 38. आता मात्र खोदून काढले फटक्याला. इथे मात्र वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाचं सुरेख अशा प्रकारे क्षेत्ररक्षण. इथे मात्र खराब थ्रो, पण त्याचं कोणतंही नुकसान होणार नाहीये. 2 धाव नक्कीच खात्यामध्ये ऍड होतील विशाल आणि संघाच्या. अशा रीतीने टीम नेटवर्क संघाची धावसंख्या आहे 40. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक या पूर्वार्धामधले. सुनीलच्या 2 चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. विशाल याने 2 डबल्स. बघूया राऊंड द विकेट. आखूड टप्प्यात चेंडू आणि सुरेख अशा प्रकारचं कमबॅक. पंचांकडनं कोणती दाद दिली जात नाही फलंदाजाला. पूर्णपणे चकवा दिले. नक्की योगेश चिकणे साहेब, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वप्नील सर, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे या PTPL 2020च्या मंचावरती. वेलकम सर. चेंडू सीमा रेषा पर षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र पूर्णपणे रंगात येतोय तो म्हणजे विशाल. 4थ्या चेंडूवर प्रहार केलाय सुनीलच्या. एक खणखणीत असा षटकार लगावलाय. या षटकारांशी संघाची धावसंख्या 46 आकड्यावर जाऊन पोहोचली. 46 विथ द लॉस ऑफ 4 विकेट आणि रन रेट आहे 9.86. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा दाखवली जाते. इथे मात्र यष्टीच्या पाठीमागे सुरेख अशा प्रकारचा जेल आणि अशा रीतीने विशाल बाद होतोय. धन्यवाद विजय. नवीन फलंदाज दाखल होते संदीप. शेवटचा चेंडू या पूर्वार्धामधला, पहिल्या इनिंग मधला आणि धाव संख्या आहे 46. बघूया 50 क्रॉस करेल का टीम नेटवर्क संघ. एक चांगलं आव्हान उभं करेल का डीके स्पोर्ट संघासमोर. नक्कीच शेवटचा चेंडूवर चौकार नाही तर षटकार मारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे संदीप याचा. बघूया गोलंदाज सुनील आपल्या भात्याबंद काही नवीन अस्त्र काढतायत का, नवीन शस्त्र काढतायत का. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. पहिली धाव कंप्लीट केली जाते आणि बायच्या रूपामध्ये मला वाटतं एक धाव मिळेल. पंचांच्या इशाऱ्याकडे आमचं लक्ष नक्कीच. पंचाकडे इशारा होतोय. जोशी सर आणि नाकवा सर एक उत्कृष्ट असे पंच या टेनिस क्रिकेट मधले आपल्याला लाभलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या झाली आहे 47. याचा अर्थ लक्ष असेल डीके स्पोर्ट्स संघासमोर ते म्हणजे 48. 30 चेंडू 48 धावा. साधं सोपं सरळ गणित. पाणी पाठवायचंय मैदानामध्ये. लक्ष ठेवण्यात आले डीके स्पोर्ट्स संघासमोर 48 धावांचं. खरं तर डीके स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेल मी. एक धाडसी निर्णय त्यांच्या संघनायकाने घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्या निर्णयाला साजेस असा खेळ केला त्यांच्या गोलंदाजाने. पूर्णपणे जखडून ठेवलं टीम नेटवर्क संघाच्या फलंदाजांना. 30 चेंडूमध्ये रोखलं ते म्हणजे 47 धावांवर. आणि त्यामध्ये कौतुक करेल मी गोलंदाज प्रथमेश असतील, समीर, अमोल. समीरने 2 षटकं टाकली आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. आणि सर्वोत्तम गोलंदाजासाठी दावेदारी पेश करतो या स्पर्धेमध्ये तो. बघूया टीम नेटवर्कचे गोलंदाज
काय कमाल दाखवत आहेत, काय कौशल्यपणाला लावतायत. आणि मगाशी उल्लेख करायचा राहिला की स्पर्धा जी लाईव्ह बघितली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून, ज्याचे करता धरता सर्वा संतोष नाणेकर सर, एक टेक्नॉलॉजी त्यांनी आणली टेनिस क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेट पोचलं ते 7 समुद्रापार. एक उत्तम उदाहरण तरुण मुलांसाठी. खरं तर संतोष नाणेकर सरांचे जर आपण इंटरव्ह्यूज पाहिले तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे कॅमेरा घेण्यासाठी देखील त्यांना पैसे नव्हते, अशा परिस्थितीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत संघर्ष करत इतकी उंची गाठली अतिशय कमी वयामध्ये. खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट. मी त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन. सर्व त्यांचे कॅमेरामॅन्स असतील, इकडे माझ्या बाजूला बसलेले सगळे मान्यवर असतील, विशेष असं आभार त्यांचा. आणि पूर्वार्ध संपलेला आहे आणि उत्तरार्धामध्ये आपण जाऊया. एक आमचे मित्र गोड गळा ज्यांचा आहे या स्पर्धेला लाभलाय तो म्हणजे किरण सर यांच्याकडे. ओव्हर टू किरण सर. हॅलो हॅलो, धन्यवाद युवराजचा. खरं तर आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा दुसरा सेमीफायनलचा सामना. खरं तर बघायला गेलं तर ऐनसूचक लावण्य बघावं की बघतच राहावं असं डोळ्यात सामावून घ्यावं अशी क्रिकेटची पंढरी इथे भरली गेली आहे. PTPL 2020 पाटण तालुका 2020. आपण पाहतोय ज्या पद्धतीने सेमीफायनलचा सामना सुरू आहे. 48 धावांचं लक्ष ठेवलंय आणि आपण पाहतोय स्ट्राईकवरती फलंदाज अक्षय शिंदे, अक्षय पाटील या दोन्ही फलंदाजांकडे लक्ष असेल. मी पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत मान्यवर योगेश चिकणे साहेब, स्वप्नील सावंत साहेब, भागवंत साळुंके साहेब. मी शिवा जाधव यांना विनंती करेल की, राहुल पाटील यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा. अतिथी देवो भव, मायेचं शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मी विनंती करेल योगेश चिकणे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. सामन्याला सुरुवात होते. नक्की ही आपली प्रथा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी दिला जातो. एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण भेट म्हणून योगेश चिकणे साहेबांना दिला जातोय. धन्यवाद सर, आपला बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात आणि आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलीत. असंच प्रेम आपण या ठिकाणी आमच्यावर ठेवावं. मी तसंच राहुल साहेबांना विनंती करेल आपण स्वप्नील सावंत देखील या साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करावा. मी रणजित यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. आपण पाहतोय त्या पहिल्या चेंडूवरती मोहरा बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती झटका भेटलाय तो म्हणजे अक्षय शिंदे. बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी सन्मान होतोय स्वप्नील सावंत यांचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. अतिथी देवो भव ही आपली भारताची परंपरा. आणि त्याचबरोबर मी भागवत साळुंके साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती करेल. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो या पाटण तालुका प्रीमियर लीग 2020 पर्व पहिलं. त्याचबरोबर स्वप्नील थोरात साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती दादांना करेल. नक्की पप्पू पाटील आलेला आहे इंद्रजीत कडून. प्रत्येक षटकाराला 101 रुपये. हा आहे दमखमवाला फलंदाज. पाहतोय आपण मागच्या सामन्यामध्ये 6 षटकार याच्या मार्फत लगावण्यात गेले, मात्र 3 सिंगल धावा होत्या त्या फलंदाजीमध्ये. येस, मी गणेश चोरमारे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचंय. विनंती असेल आपल्याला आयोजकांमार्फत. ओव्हर टू किरण. नक्की आपण पाहिलं तर 1-2 धावावरती विश्वास न ठेवणारा हा फलंदाज पप्पू पाटील मैदानामध्ये उपस्थित आहे. लक्ष असेल ते म्हणजे पप्पूवरती, मात्र लक्ष असेल मॅन फ्रॉम डीके स्पोर्ट्स मिस्टर अक्षय पाटील याच्यावरती देखील लक्ष असेल. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहू शकतो पंचांचे दोन्ही हात समांतर. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या स्वैर मारा संघाची धावसंख्या जर पाहिली
आणि नक्की आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क व अतुलला पाहतोय. अतुल संघाची धावसंख्या एक धाव, एक धाव, टार्गेट 48. पण पाहतोय अतुलने जर पप्पूची विकेट घेतली तर राहुल पाटील यांच्याकडून 101 रुपये येत आहेत. मात्र तत्पूर्वी पाहू शकतो पंचांचा इशारा व्हाईट प्लस 22च्या स्वरूपात या 4 धावा. नक्की 48 धावांचं इथं आव्हान पार पडत असताना या 1-2 धावा, या 5 धावा ज्या खर्च केलेत नक्कीच या महाग ठरू शकतात. कारण की पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, सुरुवात झाली पॉवर प्लेच्या षटकाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट बाद झाल्यानंतर अक्षय शिंदे माघारी गेल्यानंतर पप्पू पाटील आलाय मैदानामध्ये आणि फटका पाहिला तर मिस शॉट आपण पाहिला, चेंडूच्या खाली अधिक येतोय. चेंडू नक्की स्वीकारण्याचा प्रयत्न केला. ही आहे सेमीफायनलच्या मॅचची रंगत. एक चूक महागात ठरू शकते, चुकीला माफी नाही. पप्पू पाहतोय आपण सेफ झोन मध्ये आहे. पप्पू तिथे प्रयत्न केला होता आदिकने. पप्पूसाठी प्रत्येक हॅट्रिक षटकारासाठी येत आहेत 501 रुपये राहुल पाटील यांच्याकडून. नक्की मात्र लक्ष असेल सलग 3 षटकारांसाठी 501 रुपये राहुल पाटील यांच्याकडून. अक्षय शिंदेवरती लक्ष असेल, अक्षय पाटील वरती लक्ष असेल. आपण पाहतोय मैदानामध्ये अक्षय पाटील पुन्हा एकदा अक्षय बरसतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, टप्पा टप्पा टप्पा, चौका, वाघाने टाकली डाळ, फोडला पाठ, चेंडू सीमा पार, चौकाने निघती 4 धावा. येस पाटण तालुका चषक आयोजक शैलेश दादा, तुझं मनापासून हार्दिक स्वागत आहे दादा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. लक्ष असेल अक्षय पाटील याच्याकडे, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय पॉवर प्लेचं षटक. अक्षय तू अतुल नक्की पंचांकडे दाद मागितली जाते आणि या पंचांचा इशारा आला. येस अक्षय घाबलाय तिथे. अक्षय बॅक टू द पवेलियन. शिस्तीत राब्याट्या उडू नको साधा मी अंगार भंगार नाही रे. शिस्तीत राब्याट्या उडू नको साधा मी अंगार भंगार नाही रे. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो, मान्यवरांना मी विनंती करतो आपण उपस्थित राहिलात, या मंचाची शोभा वाढवलीत, स्थानबंद व्हायचंय. आपण पाहू शकतो पहिलं षटक आदिक याचं पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूची सुरुवात झाली. अक्षय शिंदेला माघारी पाठवलं. अतुलचं ते षटक पहिलं, पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर 12 धावा त्या पहिल्या षटकामध्ये येऊन 2 गडी माघारी पाठवलेत, ते म्हणजे अक्षय शिंदे याने. आणि या ठिकाणी व्यासपीठावर गणेश चोरमारे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करेल. शिवा जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शैलेश साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी रणजित यांना करेल. मी रणजित यांना विनंती करेल की आपण देखील शैलेश साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचे. अतिथी देवो भव, सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मायेची शाल. फटका पाहतोय तिथे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग 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 हिट. पीटीपीएल मॅक्सिमम षटकारासाठी 6 धावा. मी रणजित यांना विनंती करेल की आपण शैलेश साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्की आपण जर पाहिलं तर
17 धावा, 2 गडी बाद, 17 लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं आपण पाहिलं तर समीकरण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल्स निडेड 31 रन्स टू विन. पण पहिलं षटक जर विचार केला पहिल्या षटकाचा तर 17 धावा खर्च केलेत, त्या म्हणजे अतुलने. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं, मात्र 2 मोहरे बाद केले ते म्हणजे अतुलने. त्याचबरोबर विनोद जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, साई कृपा मित्रमंडळाचे अध्यक्ष. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करेल रणजित यांना. विनोद जाधव साहेब. बॉलिंग अतिथी देवो भव ही आपली संस्कृती, या संस्कृतीला अनुसरून या ठिकाणी सन्मान केला जातोय मान्यवरांचा. आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो मिस्टर धनाजिया. मात्र स्ट्राईक वर कोण आहे आपण पाहतोय, पप्पू पाटील याच्याकडे आहे दमखम. त्याचबरोबर अक्षय कोळेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, कोळेकर वाडीचे. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करेल राहुल यांना. राहुल पाटील, आपण कोळेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय पप्पू नावाचं वादळ देखील शांत झाले. पप्पूला इथं बेड्या ठोकलेत, आकडून ठेवले, जकडून ठेवले पप्पूला. निश्चितच आपण पाहिलं तर संघ थोडासा धासरत असताना डीके स्पोर्ट्स हा संघ पाहतोय बॅक टू बॅक 3 विकेट आपण पाहिले डीके स्पोर्ट्स या संघाचे. डीजे सागर इन द मिक्स. जर पाहिलं तर बॅक टू बॅक 3 गडी माघारी गेले. तर डीके स्पोर्ट्स साठी नक्कीच सांगेल, मंजिल मिले या ना मिले, मंजिल मिले या ना मिले, ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है यारो, जिंदगी जख्मों से भरी है यारो, फिलहाल वक्त है मलम लगा लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढना सीख लो, फिलहाल लढना सीख लो. चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय आणि जेल बाद होतोय. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. कौतुक केलं जाते तिथे टीम नेटवर्कचं. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय जलवा पाहतोय PTPL 2020चा फायनलचा दिवस, संडे फन डे, त्यातला हा सेमीफायनलचा दुसरा सामना. नेटवर्क टीम नेटवर्क आपण पाहतोय ज्या पद्धतीने नेटवर्क स्ट्रॉंग करतंय, आपला फायनल मध्ये जाण्याचा रस्ता खोलतोय. फायनलचे दरवाजे हळूहळू खोलत असताना मात्र डीके स्पोर्ट्स कडे लक्ष द्यावं लागेल. ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी पाहतोय आपण सुनील आहे आणि सुमित आहे, या 2 फलंदाजांवरती लक्ष द्यावं लागेल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती, 4 विकेट माघारी गेले. 4 विकेट आपण पाहतोय सावलीच्या दिशेने आराम करत असताना मात्र 17 वरती आपण पाहतोय खतरा कोणाला असेल. नक्की पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, हॅट्रिकची संधी असेल ती म्हणजे धनाजी यांच्यासाठी. आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना, सेमीफायनलच्या सामन्यातील ही विकेटची हॅट्रिक होते की काय. संघाची धावसंख्या 18, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्की लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानावर पाहतोय आपण. थोडासा वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न केला, मान दिला चेंडूला. क्रिकेट आपण यालाच म्हणतात, चांगल्या चेंडूचा मान,
खराब चेंडूचा समाचार. हे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आपण पाहतोय इथे मैदानामध्ये. स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज सुनीलला नॉन येस, हा तो फलंदाज मिस्टर सुनील सावगावकर याच्या नावावरती रेकॉर्ड्स आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आतमध्ये घुसतोय, यष्टीचा वेध करतोय, यष्टी तिफळा चिट झाले, यष्ट्या वाकवले तर यष्ट्या उद्ध्वस्त केले. सुनील बॅक टू द पवेलियन. DJ अनिकेत DJ. आणि मान्य स्वप्नील थोरात सरांकडून बॉलरसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. ही आहे PTPL ची मजा. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर रणजी स्पोर्ट्स कडून मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे, अनिकेत कडून कॅप आहे, PTPL कडून सन्मान चिन्ह आहे, सुमित मानेकडून आपण पाहतो किचन आहे. हे आहे PTPL ची मजा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, वाटचाल करतोय, तो म्हणजे मिस्टर अतुल. आपण पाहतोय DK स्पोर्ट ज्या पद्धतीने विकेट्स DK स्पोर्टच्या पाहिल्या तर संघ ढासळताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 18 वरती पाहतोय, 18 लॉस ऑफ 5 विकेट. आणि किरण, नक्कीच आपण पाहतो की लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज क्रुशियल. कमी धावसंख्या असलेल्या मॅचेस नेहमी क्रुशियल असतात, अटीतटीच्या असतात. नक्की 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 युवराजचं ओव्हर हॅट्रिक त्याची झालेली आहे. आपण पाहतोय या ओव्हर मध्ये कौतुक करावं लागेल धनाजीचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती स्थिर आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाले. शेवटचा चेंडू असेल धनाजी यांचा. पण पाहतो बॅटची कडा घेतले मात्र तिथे संधी आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. टीम नेटवर्क हळूहळू फायनलचे दरवाजे खोलते की काय, मात्र DK स्पोर्ट्स कडे लक्ष असेल. आपण धावसंख्या पाहिली तर 18 चेंडू 30 धावा, 18 चेंडू 30 धावा, 30 धावा 18 चेंडू हे समीकरण असेल येणाऱ्या 18 चेंडूंसाठी. नक्की आपण पाहिलं समीकरण तर 18 चेंडू 30 धावा, 30 धावा 18 चेंडू, 18 चेंडू 5 षटकार, 18 चेंडू 8 चौकार हे समीकरण असेल येणाऱ्या 18 चेंडूसाठी. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में भी उडान होती है. हे शब्द असेल DK स्पोर्ट्स साठी. कारण की ज्या पद्धतीने संघ ढासळतोय, आपण पाहतोय संघ ढासळताना DK स्पोर्ट्सचा, मात्र लक्ष ठेवावं लागेल सुमित वरती. एक हाती सत्ता लढवतोय का, विजयाचा दरवाजा उघडतोय का. कारण की टीम नेटवर्कच्या बाबतीत जर बघायला गेलं तर टीम नेटवर्कने नेटवर्क जरी भक्कम केलं असेल तरी DK स्पोर्ट्स देखील माघार हटणार नाही. DK स्पोर्ट्स देखील मॅच सोडणार नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत DK स्पोर्ट्स मैदानामध्ये लढताना आपण पाहिलं. हे तिसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मागवा पहिला चेंडू आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय ही कॅच आणि माघारी जावं लागतंय. फलंदाज सुमित बॅक टू द पवेलियन.
नक्की पण पाहतोय मैदानामध्ये ज्या पद्धतीने टीम नेटवर्क फिट करताय. हा चेंडू पाहिला तर थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला, मिसफिल्ड होते तिथे, मात्र एक धाव यशस्वी होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तो देखील यशस्वी. आपण पाहतोय 2 धावा मैदानामध्ये घेतल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 20. आपण फटका पाहतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिग 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 हिट. छत्रपतींचा छावा या 6 धावा. डीजे मास्टर संदीप. DJ अनिकेत नागेश. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो प्रथमेश मैदानामध्ये अतुल मैदानामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करतो. एक षटकार आलाय त्याच्या मार्फत. मॅच सोडत नाहीये डीके स्पोर्ट्स. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला जाऊन तिथे लेट कट करण्यात आला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. कमेंट ऍक्शन आपण पाहिलं तर या दुसऱ्या धावेमध्ये कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या पुढे नेऊन ठेवले 28 या धावसंख्येवरती. 14 बॉल 20, 14 चेंडू 20 धावा, 20 धावा, 14 चेंडू 5 षटकार, 3 षटकार, 14 चेंडू 5 चौकार. हे समीकरण पुन्हा एकदा आपण पाहिलं. यॉर्कर स्वरूपात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. येस, मोठा मासा गळ्याला लागतोय. अतुल बॅक टू द पवेलियन. कोई हमें प्यार करे, कोई जान निसार करे. कोई हमें प्यार करे, कोई जान निसार करे. देख के हमको पकड़ते हैं लोग भला. बड़े मियां छोटे मियां धन्यवाद डीजे. तो बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह. बडे मिया छोटे मिया सुभानला. आपण पाहतोय 13 चेंडू 20 धावा, 20 धावा, 13 चेंडू 3 षटकार, 13 चेंडू 5 चौकार. समीकरण जर पाहिलं तर नक्की मी सांगेल, रख हौसला वो मंजिल भी मिलेगी. पैसे के पास चलकर खुद समुंदर भी आएगा. थक ना बात ये मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डीके स्पोर्ट्स साठी हे वाक्य असेल. आपण पाहिलं फटका अटेम्प्ट करण्याचा तिथं प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. आपण पाहतोय 28. माननीय अमित दादा, तुम्ही यायचं स्टेजवरती. दादा यायचंय तुम्ही स्टेजवर आलात तर नक्की या PTPL ची शोभा वाढेल, या पाटण तालुक्याची शोभा वाढेल. यायचंय, मान्यवरांना विनंती करतो. दादा यायचंय. शरद दादा तुम्ही देखील यायचंय, मान्यवरांना विनंती करतो. आपण या स्टेजवरती यायचंय. टीम मीटिंग घ्यायची नाही, लवकरात लवकर चला. वेग द्या सामन्याला. फायनलचा सामना आपण खेळायचा याच्यानंतर. अमित कासोडे साहेब आणि शरद कोंडरकर दादा तुम्ही यायचंय मंचावरती. जर स्कोर जर आपण पाहिला तर 28 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 20 विकेट, 60 विकेट, 28 लॉस ऑफ 7 विकेट्स. बॉलिंग मागो पाहतोय मिस्टर धनाजी, ज्याच्या नावावरती 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वप्नील सरांकडून आपण पाहतोय तो गोलंदाज मैदानामध्ये. स्वप्नील सरांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक नक्की आलं असेल. मात्र धनाजीचा मोर्चा या 6 चेंडूसाठी.
हा चेंडू पडल्यानंतर मान दिला त्या चेंडूला कवचच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एक धावी ते कंप्लीट केली जाते. स्वतः जवळ आपण पाहतो इथे स्ट्राईक ठेवली जाते प्रथमेश कडून. आपण पाहतोय सूरज कडून यॉर्कर स्वरूपात चेंडू हा ढकलण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेने रनिंग बिटवीन द विकेट. कम्युनिकेशन आपण पाहतोय, सुंदरचं कम्युनिकेशन दुसऱ्या धावेसाठी कंप्लीट झालंय. तिथे 2 धावा संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती 31 या धावसंख्येवरती. 31 लॉस ऑफ 7 विकेट्स. जर समीकरण पाहिलं तर 10 चेंडू 17 धावा, 17 धावा 10 चेंडू. हे षटक महत्वाचं असेल. धनाजी नावाचा मोर्चा घेऊन आलाय. शेवटचे 4 चेंडू असतील. स्ट्राईकवर आहे तो फलंदाज आपण पाहतोय. नक्की आपण पाहतोय कव्हर फटका आपण पाहतोय. तिथे मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेतली, कंप्लीट केली जाते. नक्की हाय व्होल्टेज मुकाबला कसा असतो तर तो असा असतो. जर समीकरण 9 चेंडू 16 धावा. पण पाहतोय डीके एका साईडला आहे तर टीम नेटवर्कचा नेटवर्क भक्कम करत असताना डीके देखील सहजासहजी हार मानत नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत डीके मैदानामध्ये झुंज देते, कारण की विजय हा असा अलंकार आहे जो मागून कधीच भेटत नाही. त्याच्यासाठी झगडावं लागतं, प्रयत्न करावे लागतायत. आणि डीके प्रयत्न करतोय. मिस शॉट आपण पाहतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय की काय, आणि कॅच इथे सेकंड अटेम्प्टला घेतली जाते. काळ्यांचा टट टट आवाज मैदानामध्ये येतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 32 धावा 8 गडी सावलीच्या दिशेने आराम करत असताना धावसंख्या 32 धावा आपण पाहतोय. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहतोय फटका सुंदर आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, झेल बाद होतोय. डीके स्पोर्ट्सला मोठा हादरा इथे बसतोय. आपण पाहतोय 9वी विकेट पडले इथे. 9वा गडी माघारी चाललाय. आपण पाहतोय क्रुशियल मुवमेंट आपण मैदानामध्ये पाहतोय. हाय व्होल्टेज मुकाबला कलगीतुरा आपण पाहतोय. पैसा वसूल मॅच नक्की होते. नक्की लास्ट विकेट आहे. मात्र ज्या पद्धतीने संघ अडचणीत आहे डीके स्पोर्ट्स आपण पाहतोय. बोला बोला. नक्की धनाजीसाठी जर आपण पाहतोय स्वप्नील सर यांच्याकडून 1000 रुपये त्याला लागलेले आहेत. मात्र अजून विकेट घेतल्यानंतर त्याला 1000 रुपये नक्की भेटतील. मात्र फटका आपण पाहतोय स्ट्रेट डाव पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा 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 चौकारानिशी 4 धावा. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास मामा मास. फिर से बोलो. इसकी पैंट भी है मास, इसकी शर्ट भी है मास, इसके मसल में मास, ये है मास. देख लो. जो देखे पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. ड्रिंक ब्रेक आहे पाणी आहे.
3 चौकार हे समीकरण असेल येणाऱ्या 6 चेंडूसाठी. हाय व्होल्टेज मुकाबला कलगीतुरा. एका साईडला विजयाचा आनंद असेल तर दुसऱ्या साईडला हरण्याची भीती. या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्र मैदानामध्ये युद्ध सुरू आहे. मात्र त्या युद्धामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे. आपण पाहतो एका साईडला DK स्पोर्ट्स आहे तर दुसऱ्या साईडला टीम नेटवर्कचं नेटवर्क देखील भक्कम करत असताना DK स्पोर्ट्स सहजासहजी हातातून मॅच सोडत नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देते. लक्ष असेल या दोघं फलंदाजांवरती. एका साईडला आपण पाहतोय अमोल तर दुसऱ्या साईडला प्रथमेशला पाहतोय समीर. एका साईडला आपण पाहतोय सूरजला तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय प्रथमेशला. नक्की 6 चेंडू 12 धावा. मी नक्की DK स्पोर्ट्स साठी सांगेल, या सामन्यासाठी सांगेल. शेवटची विकेट असेल. परिस्थिति ने सब कुछ सिखा दिया, परिस्थिति ने सब कुछ सिखा दिया. उम्र जरूर खेलने की है लेकिन हालात ने बड़ा कर दिया. जितना जीतेंगे हम ये हमेशा वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी टूटे पर हिम्मत ना लूटे, मजबूत इतना इरादा करो. या 6 चेंडू साठी नक्की 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. पैसा वसूल मॅच. नक्की प्रेक्षणीय सामना होतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. युद्ध होतंय या मैदानामध्ये. अक्षरशः आग लावली जाते या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. कोण जिंकेल, कोण जाऊन भिडेल श्रेयस वॉरियर्स या संघासोबत, कोण जाऊन भिडेल फायनलच्या संघामध्ये, कोणाचं नाव येईल PTPLच्या फर्स्ट प्राइज वरती आणि कोणाला भेटेल PTPL 2020चा पहिल्या मानकरीचा मानकरी कोण होईल. शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असतील. पण पाहूयात पंच. चला सामन्याला सुरुवात करा, वेळ नका लावू सामन्यासाठी. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचे. शेवटचं हाणामारीचं निर्णायक षटक आपण पाहतोय. डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं आपण पाहतोय. बॉलिंग मार्क मिस्टर शैलेश. पहिला चेंडू, पहिला चेंडू यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. चोरीची धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. 1 धाव यशस्वी केली जाते. समीकरण 5 चेंडू 11 धावा. एक मोठा फटका विजयाचं दार ओपन होणार. एक मोठा फटका विजयाचं अंतर कमी करणार. कोण मारेल तो मोठा फटका. आणि शेवटची विकेट आहे मित्रांनो ही. आपण नेहमी बोलतो क्रिकेट यालाच म्हटलं जातं. एका चेंडूवरती तुम्ही राजा होता तर दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही रंक होता. एका चेंडूवरती हिरो तर दुसऱ्या चेंडूवरती झिरो होता. तो एक चेंडू कोणाच्या वाट्याला येईल, तो एक षटकार कोणाच्या वाट्याला येईल, ती एक विकेट कोणाच्या वाट्याला येईल. DK स्पोर्ट्स की टीम नेटवर्क की DK स्पोर्ट्सचा हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये. फटका पाहतोय. अफजल खान देखील रडला होता जेव्हा माझा शिवबा त्याला नडला होता. हा जातोय षटकार. टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मैदानामध्ये सुरू आहे. हा 4 चेंडू 5 धावा. पण फटका पाहतोय, मिस शॉट पाहतोय. इथे जर कोणाला विकेट भेटेल, कोण मारेल विजयी फटका आपण पाहतोय. एक विकेट जर भेटली तर टीम नेटवर्क विजयाच्या दिशेने फायनल मध्ये. एक फटका मारला तर DK स्पोर्ट्स विजयाच्या दिशेने फायनल मध्ये. विजय हा असा अलंकार आहे, त्याला शौर्याचा अलंकार म्हटलं जातं. तो मागून कधीच भेटत नाही. जगडावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावं लागतं, मैदानामध्ये घाम गाळावा लागेल. DK स्पोर्ट्स की टीम नेटवर्क पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा. आपण पाहू शकतो टाळ्या येत आहेत DK स्पोर्ट्स मधून. DK स्पोर्ट्सच्या साइडने आपण पाहतोय टाळ्या येत असताना.
आणि मी दोन्ही संघांना सांगतोय जोपर्यंत अंपायरचा निर्णय येत नाही तोपर्यंत कुठल्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. क्रुशियल मुवमेंट आहे. हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. जर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तर तो निर्णय आपापल्या संघाचा असेल. कोणीही मैदानाच्या आत यायचं नाही जोपर्यंत आमच्याकडून आणि या पंचांकडून निर्णय येत नाही. धन्यवाद. आपण जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. 3 चेंडू 4 धावा 4 धावा 3 चेंडू 3 चेंडू 1 षटकार 3 चेंडू 1 चौका 3 चेंडू 1 मोठा फटका कोणाच्या वाट्याला. पण पाहतोय फटका पाहतोय. यॉर्कर स्वरूपात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. अतुलच्या हातामध्ये येते. ही चूक होते की काय? ही झाली चूक. इथे चुकीला माफी नाही. चुकीला कधीही माफी नाही. तोंडात आलेला घास वाट्याने काढून घेतला. आपण पाहतोय टीम नेटवर्क. नक्की 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 याला म्हणतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. टेन्शन वाला क्षण. आवाज नक्कीच, पाहतोय आपण पण या मैदानामध्ये. ठिकाणी किरण मी कौतुक करेल पराभूत संघाचं देखील. चांगली फाईट दिली. 9-10 विकेट्स पडल्या होत्या आणि नक्कीच टीम नेटवर्कचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. तुझे तेरी जीत मुबारक. जश्न तो मेरी हार का होगा. जीते तो कई सारे है लेकिन हमसे ना कोई हारा होगा. नक्की 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 युवराज सर. म्हणून तर म्हटलं जातं एक पोरगी सोडून गेली तरी बेहद्दर. एखादी मॅच जेव्हा हातातून जाते ती क्रिकेट प्रेमी रसिकालाच माहिती आहे त्याचं तुटलेलं मन काय असतं ते. आणि श्रेयस वॉरियर्स आणि टीम नेटवर्क संघाच्या 11 खेळाडूंना विनंती करेल की पिचच्या दोन्ही बाजूला आपण लाईनअप करून घ्यायचंय आणि राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर नाणेफेक होणार आहे आणि आपण सामना सुरुवात करायचा आहे. मी विनंती करेल श्रेयस वॉरियर्स आणि टीम नेटवर्क संघाच्या 11 खेळाडूंना आपण पिचच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्यायचंय. नक्की चला लाईनअप करून घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच. हॅलो, नेटवर्क 11 बाहेर जाऊ नका. लाईनअप करा. टीम नेटवर्क 11 लाईनअप करा. बाहेर जाऊ नका प्लीज.